हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आय नो तुम्ही सगळ्यांनी मला खूप मेसेजेस केले की मॅम ही सिरीज कंटिन्यू ठेवा. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट की आय वॉज नॉट वेल. So again, with a new start, we are starting your favorite series, Understand Town Planning in next 30 days, day 12. So आज जो आपला टॉपिक आहे तो आहे ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन. तुम्ही जर एटीपीच्या एक्झाम मध्ये कोणत्याही ऑल ओव्हर इंडियामध्ये एटीपीचं एक्झाम बघाल तर त्याच्यात एक टॉपिक आहे ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन. सो एका शॉर्ट मध्ये आपण तो काय आहे एकदा बघूया. सो व्हॉट आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन जर का आपण बघूया तर वॉटरवेज, रेल्वेज, रोडवेज, एअरवेज या सगळ्या मोड वी हॅव, म्हणजे फ्राईट ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा नॉर्मल ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण हे चारही वेज वापरतो. पण why we use a too much the roadways? Is it a cheapest? No. हा चीपेस्ट मोड नाहीये. हा चीपेस्ट मोड असला तरीही आपण रोडवे इतकं का वापरतो याचं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. वाय द आन्सर इज कारण की कनेक्टिव्हिटी ऑल ओव्हर छोट्या छोट्या प्लेसेसला सुद्धा रोडवेज कनेक्टिव्हिटी आहे आणि इट इज अ इज ऑफ मुवमेंट खूप जास्त चांगली असल्यामुळे रोडवेज सगळ्यात जास्त प्रमाणात इंडियामध्ये वापरल्या जातं. सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द रोड्स आणि त्याला कसं बायफर्गेट करतात. सो अर्बन रोडचे क्लासिफिकेशन कसं होतं. सो एक्सप्रेसवे, आर्टेरियल स्ट्रीट, सब आर्टेरियल, कलेक्टर आणि लोकल स्ट्रीट यानुसार अर्बन रोडचं क्लासिफिकेशन होतं. जर का दिस इज द अमरावती सिटी, कॅपिटल अमरावती सिटी. सो दिस हा मॅप मध्ये तुम्हाला आता जिथे जिथे ब्राऊन कलर दिसतंय दॅट इज द एक्सप्रेसवे और अ सेमी एक्सप्रेस. रेड कलर दिसतंय दॅट इज द आर्टेरियल, म्हणजे एक त्यापेक्षा खालच्या दर्जाचा पण इम्पॉर्टंट रोड, राईट, तिथे जास्त प्रमाणात ट्रॅफिक होईल. नेक्स्ट इज ब्लू लाईन दॅट इज द सब आर्टेरियल रोड. बघा तुम्ही त्याला जॉईन करणाऱ्या जेवढ्या ब्लू लाईन्स आहेत त्याला आपण सब आर्टेरियल रोड असं म्हणलेलं आहे. बघा इथे यू कॅन सी दिस इज द मेन आर्टेरियल रोड ऑन अ पॅरलल, कारण की या सगळ्यांना तो जोडतोय, दॅट इज द सब आर्टेरियल रोड. आणि या सब आर्टेरियलला अजून आतमध्ये जोडणारा इज अ कलेक्टर स्ट्रीट आणि त्याच्या आतमध्ये यू विल बी एबल टू फाइंड द लोकल स्ट्रीट. सो दीज आर दी अर्बन रोडच्या क्लासिफिकेशन. ऑन अ सिमिलर वे जेव्हा आपण फंक्शनल क्लासिफिकेशन बघू तो कसा आहे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज. दिस इज द फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ द, म्हणजे फंक्शन्स काय. आता बघा आपण एक अजून न्यू गोष्टी बघू की जेव्हा आपण रोडवरनं चालतो सो हाऊ वी कॅन डिसाइड दिस इज द नॅशनल हायवे, स्टेट हायवे. आजकाल आपल्याकडे जीपीएस आलं आहे. आपल्याला मॅप वरती दिसतं की आपण नॅशनल हायवे वरनं चालतोय की कुठून. बट स्टील इन टुडेज डे ऑल्सो हा जो माइलस्टोन आहे याला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि याच्या कलर कोडिंग वरनं यू कॅन जज की तुम्ही कोणत्या रोडवर आहात. जर का तुम्हाला अजूनही हे माहिती नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये बघा. आतापर्यंतचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, सो दॅट मी अजून तुमच्यासाठी अशाच प्रकारचा चांगला कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करेन. सो फर्स्ट इज येल्लो. लुक ॲट दिस की खाली व्हाईट असतं आणि वरच्या या सेमी सर्कलला येल्लो. सो व्हाईट आणि येल्लो जर का असेल तर यू आर रनिंग ऑन अ नॅशनल हायवे. जसं तुम्हाला माइलस्टोन दिसतं त्याच्यावर जर का येल्लो कलरचा बँड असेल तर यू आर रनिंग ऑन अ नॅशनल हायवे. तो सिमिलर बँड जर का ग्रीन कलरचा असेल सो यू आर रनिंग ऑन अ स्टेट हायवे. नॅशनल हायवे सेंट्रल कडे असतं, स्टेट हायवे स्टेट कडे असतं. डिस्ट्रिक्ट रोड साठी ब्लॅक बँड आहे. सो डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विल लुक टुवर्ड्स इट आणि मेन रोड ब्लॅक
गिव्स यू अ डिस्ट्रिक्ट रोड. आणि जर का तुम्ही विलेज रोड कडे कुठेतरी भटकले आणि विलेज रोड कडे जात असाल, तर इट गिव्स यू द ऑरेंज बँड, समवेअर इट इज रेड बँड टू. सो डिफरंट माइलस्टोन्स जे आहेत, इवन यू कॅन नॉट सी इन युअर फोन, तरी तुम्ही बघू शकता आणि जाणू शकता की तुम्ही कोणत्या रोडवर चालताय. इज इट अ नॅशनल हायवे, स्टेट हायवे और मेन डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट इज ट्रॅफिक सायनेजेस. बघा, हे सायनेजेस खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या सायनेजेसचा अर्थ काय होतो. सो द व्हेरी फर्स्ट इज मेंडेटरी. बघा, दिस इज कंपल्सरी सायनेजेस, you have to follow it. So the other name is regulatory signages. For the regulation of the road, you are mandated to use that signages. Hence, it is known as regulatory or a mandatory signage. कळलंय? तो या सायनेजेस मुळे आणि कसं दाखवलं जातं, इन अ रेड सर्कल, किंवा नाही असेल तर असं सुद्धा असतं. So this is the mandatory, compulsory, regulatory signages. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही प्रकारच्या नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये दोन्ही प्रकारचे नावं विचारल्या जातात. नेक्स्ट इज कॉशन. म्हणजे काय, तुम्हाला वॉर्न करते. सो दॅट इज द कॉशनरी सायनेजेस. कॉशन म्हणजे तुम्हाला वॉर्न करते की स्कूल अहेड, राईट, स्पीड ब्रेकर अहेड. सो यू आर मीन्स तुम्हाला त्या सायनेजेसनी वॉर्निंग दिल्या जातं. सो इट इज अ वॉर्न सायनेजेस अँड मोस्टली इट इज इन द रेक्टँग्युलर शेप. आता पुढे स्कूल आहे, पुढे पेट्रोल पंप आहे, पुढे रेस्टॉरंट आहे. दॅट इज द इन्फॉर्मेशन दॅट दे आर गिव्हिंग टू यू. दॅट इज द गाईड. सो दे वर्क यू ॲज अ गाईड. सो इन्फॉर्मेटरी गाईड सायनेजेस ब्लू कलरच्या याच्यात, डार्क ब्लू पण असतं. सो असा ब्लू कलरच्या याच्यात पेट्रोल पंपची साईन असं दाखवल्यानं त्याला म्हणतात इन्फॉर्मेटरी गाईड सायनेजेस, राईट. सो आज तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. दीज आर दी सायनेजेस. तुम्हाला खाली कमेंट मध्ये लिहायचंय, नंबर 1 इज रेग्युलेटरी किंवा कॉशनरी किंवा इन्फॉर्मेशन. दॅट यू हॅव टू मेन्शन इन द कमेंट बॉक्स की पहिला साईन कोणता आहे, दुसरा साईन कोणता आहे, तिसरा कोणता आहे, चौथा कोणता आहे. असं करून यू हॅव टू मेन्शन की ह्या सायनेजेस कोणत्या आहेत, सो दॅट मला कळेल की तुम्हाला हा लेक्चर समजला आहे की नाही. सो अशा प्रकारच्या अजून व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर एज्युफेस्ट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. लवकरच आम्ही ATP ची असिस्टंट टाउन प्लॅनर MPSC थ्रू जी भरती होते त्याचे क्लासेस सुरू करणार आहे फ्रॉम 1st of March. वी हॅव द एक्सपिरियन्स फॅकल्टी सुकईकर सर, सावजी सर आणि मी स्वतः. सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम द 1st March. 1st March आणि 2nd March is open to all. You can see the demo lectures, you can see in the detail. सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि नंतर तुम्ही कोणताही ऑप्ट करा. जर का तुम्ही न्यू स्टुडंट असाल तर 11,000 फीज आहे आणि जर का तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल तर याच्यावरती 30% डिस्काउंट आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट.